झटपट होणारे पौष्टिक पकोडे अतिशय सुंदर लागतात। हॅलो नमस्कार, अनिता गृहिणी किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासमोर छोटीशी रेसिपी घेऊन आली आहे। पटकन झटपट होणारी ही रेसिपी आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे आणि हे कुरकुरीत असे पकोडे आहे। तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता। चला ही रेसिपी आता आपण कशी करायची, पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करू। आमच्याकडे सगळ्यांच्या आवडीची डिश आज मी करून दाखवणार आहे। इथे 1 वाटी बेसन घ्यायचं। बेसन तुम्ही कोणतेही घेऊ शकता। 1 वाटी बेसन घेतलं ना, तर त्यामध्ये आता तुम्ही 2 चम्मच मैदा घ्यायचा। जर मैदा नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठसुद्धा त्यामध्ये 2 चम्मच वापरू शकता। थोडंसं आपल्याला हळद टाकायची आहे कलर येण्यासाठी। हळद जास्त वापर करायचा नाही। त्यामध्ये तिखट टाकायचं, 1 चम्मच तिखट टाकायचं। 2 चमचे आपल्याला तीळ टाकायचे आहे, कच्चेच तीळ टाकायचे आहे। नंतर थोडं हिंग टाकायचं आणि भरपूर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आता सगळे जिन्नस आपण त्यामध्ये टाकलेले आहे आणि नंतर त्यामध्ये 2 चम्मच आपल्याला दही टाकायचं आहे। आता इथे मी तुम्हाला पकोडे करून दाखवत आहे, पण इथे दह्याचा मी वापर केला आहे। सगळे आपल्याला साहित्य कसं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं साहित्य मिक्स झाल्यानंतर आता 1 मिरची तिथे बारीक तुकडे टाकलेले आहे किंवा तुम्ही जास्त मिरचीचा सुद्धा वापर करू शकता आणि कडकडीत आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि 2 चम्मच फक्त कडकडीत तेल आपल्याला टाकायचं आहे। आता त्यामध्ये मेथीचा वापर केला, तुम्ही पालक टाकू शकता किंवा कांदा सुद्धा टाकू शकता, पत्ता कोबीचा सुद्धा वापर करू शकता, कोणत्याही भाजीचा वापर करू शकता आणि थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे आणि त्याला अर्धा तास आपल्याला तसंच ठेवायचं। आता अर्धा तास झाल्यानंतर बघायचं, जर आपल्याला घट्ट वाटत असेल तर मग काय करायचं, थोडं किंचित पाण्याचा झपका मारायचा आणि आपल्याला पकोड्याला लागतो त्याप्रमाणे ते पीठ करून घ्यायचं आहे। तेल गरम करायला ठेवायचं आणि मंद आचेवर आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहे। अतिशय कुरकुरीत पकोडे लागतात आणि याची टेस्टसुद्धा छान लागते। तुम्ही नक्की असे पकोडे हे करून बघा आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगले पलटून घ्यायचे आहे। मात्र एक दक्षता घ्यायची, मंद आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि सर्व बाजूनी छान झाले की नंतर आपल्याला काढून टाकायचे। आता हे तुम्ही पार्टीला करू शकता, ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता, वेळेसुद्धा आपण नाश्ता बनवू शकतो। आता हळदी कुंकूचे दिवस आहे, तुम्ही त्या हळदी कुंकूच्या दिवसामध्ये सुद्धा हे पकोडे करू शकता। अतिशय लवकर होणारी डिश आहे आणि याला जास्त वेळसुद्धा लागत नाही। बघा किती छान आणि सुंदर झालेले आहे। त्यामध्ये मेथी असल्यामुळे त्याचा खमंग असा वास येतो आणि नंतर मग आपण काय करायचं, आता मी दही घेतलेलं आहे, दहीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही कढीसोबत आणि त्याच्यासोबत थोडंसं टमाटर सॉससोबत सुद्धा तुम्ही हे पकोडे खाऊ शकता। नुसते सुद्धा अतिशय छान लागतात, कडक असतात आणि अतिशय सुंदर लागतात। नक्की तुम्ही ही डिश करून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद। परत एका व्हिडिओसोबत असंच आपण भेटू।